नमस्कार फ्रेंड्स, सिंपल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे दही पोहे। त्या 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। आता आम्ही ह्याला धुवून घेऊया। 1-2 ते 3दा आम्ही ह्याला धुवून घेऊया। आता मी हे पोहे धुवून घेतलेले आहे। आता आम्ही ह्याला 5 मिनिटांसाठी भिजत ठेवूया। आता हे पोहे 5 मिनिटांसाठी भिजून झालेले आहेत। ह्याच्यामध्ये मी घालून घेतो 1 वाटी दही, 1 वाटी मी इथं पाणी वापरलेलं आहे। आता पाणी घालून आम्ही ह्याला 5 मिनिटं भिजत ठेवूया। आता 5 मिनिटांसाठी आम्ही ह्याला साईडला काढून ठेवून घेऊया। आता 5 मिनिटं झालेलं आहे। आता आम्ही ह्याच्यामध्ये घालून घेऊया थोडंसं मीठ, 1 चमचा गोड, 1 मिरची, हा बारीक चिरून घेतलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर। आता आम्ही ह्याला आता मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स झालेलं आहे। आता ह्याला साईडला काढून ठेवून घेऊया आणि फोडणीची तयारी करून घेऊया। आम्ही तर फोडणीसाठी घेतलेला आहे मी छोटीशी पॅन। गॅस ऑन करून घेतो। आता ही पॅन गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी घालून घेतो 2 चमचे तेल। तेल गरम झालेलं आहे, मी घालून घेतो मोहरी, जिरं, उडदाची डाळ आणि शेंगदाणे घालून घेतलेले आहेत। 2 लाल मिरची, तुम्ही पाहिजे तर ह्याच्यामध्ये कढीपत्ता पण वापरू शकता। आता मी इथं गॅस बंद करून घेतलेला आहे। फोडणी थंड व्हायसाठी 5 मिनिट ठेवून घेऊया। थंड झालेली आहे। आम्ही फोडणी या पोहेमध्ये घालूया, करून घेऊया याला। आजची दही पोह्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर सिंपल रेसिपी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।